म्हणून मी म्हणतो पोरांनो, तुम्ही कोणत्याही जातीचे असाल, कोणत्याही धर्माचे असाल, कोणत्याही पंथाचे असाल, खूप मोठे व्हा, प्रशासनामध्ये ज्या, राजकारणामध्ये ज्या, समाजकारणात आपलं नाव मोठं करा, पण आयुष्यामध्ये जय भीम बोलायला कधी लाजू नका. कारण जय भीम हा फक्त एका जातीपुरते, एका धर्मापुरतीचा नारा नाहीये. लक्षात घ्या, जय भीम म्हणजे फक्त हे दोन शब्द नाहीयेत, तर जय भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचा आदर आहे. जय भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचा सन्मान आहे. जय भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांच्या कष्टाला सलाम आहे. जय भीम म्हणजे प्रज्ञाशील करुण आहे. जय भीम म्हणजे दया, क्षमाशील शांती आहे. जय भीम म्हणजे सद्गुण, सदाचार, सद्विचार आहे. जय भीम म्हणजे उत्साह, जय भीम म्हणजे उमंग आहे, आणि जय भीम म्हणजे भीमगर्जना आहे. म्हणून आयुष्यामध्ये जय भीम बोलायला कधी लाजू नका. आज एका जातीपुरता, आज एका धर्मापुरता आम्ही महापुरुषांना मर्यादित करून ठेवलंय, पण तुम्हाला सर्वांना सांगणार की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हे सर्व महापुरुष यांनी मानव जातीसाठी काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये सांगावंसं वाटतं की ज्या नेत्यानं भारतातला पहिला शेतकरी मोर्चा काढला होता आणि विधिमंडळावर काढण्यात आला होता, 1935 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25,000 शेतकऱ्यांचा मोर्चा घेऊन विधिमंडळावर नेला होता. तो कोण्या एका जातीसाठी नव्हता, कोण्या एका धर्मासाठी नव्हता, तर तो शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन सरकारला जाग करण्यासाठीचा तो मोर्चा होता. आणि म्हणून शेतकऱ्यांचे जननायक आणि शेतकऱ्यांचे उद्धार करते म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहतो. एवढंच नाही, स्त्री जातीचा उद्धार करणारे, स्त्री उद्धारक म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहतो.